नमस्ते फौजी वाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चमचमीत चिकनचा रस्सा एकदम परफेक्ट प्रमाणात. तर यासाठी सर्वात पहिले अर्धा किलो चिकन घेतलं आहे. 3 ते 4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. यामध्ये 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ टाकायचं. हळद जास्तही झाली तरी काही फरक पडत नाही अँटिबायोटिक असल्यामुळं. यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं. धने घेतले आहे एवढी, अद्रकचा तुकडा घेतलाय, लसण घेतलाय, 2 कांदे घेतलेत, 1 वाटी खोबरा किस घेतलाय, 1 चम्मच लाल तिखट घेतला आहे आणि 1 चम्मच हे तरीवाला तिखट घेतलं आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 2 चम्मच हा चिकन मसाला घेतला आहे. कोथिंबीर घेतली आहे एवढी. सर्वात पहिले कांदे हे भाजून घ्यायचे आहे. आणि कांदा हा ठेचून घ्यायचा. नंतर भाजून घ्यायचा. हे कांदे चुलीत भाजले तर खूपच छान असतात, पण चूल नसल्यामुळे आता गॅसवरही भाजते. अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. तवा ठेवलाय तापायला. धने टाकून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे, कारण धने लवकर भाजतात पण आणि जळत पण नाही. धने भाजून झालेत. खोबरा किस टाकून घ्यायचा. मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा. खोबरा खिसाऐवजी तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून भाजले तरी चालतात. कांदा पण पलटी करून घ्यायचा. तुम्ही पण अशाच पद्धतीने बनवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे अशा पद्धतीने बनवत नाही, पण माझ्यासोबत एक चंद्रपूरच्या ताई होत्या, त्या अशा पद्धतीने बनवायच्या. मला खूप टेस्टी लागलं हे चिकन. आमच्याकडे पहिले चिकन वाफलून घेतात, कांदा टाकून, कांदा, मीठ, हळद टाकून. कुकरच्या 2 शिट्ट्या करतात, नाही तर पातेल्यामध्ये करून घेतात. हे भाजून झालेत. काढून घेऊया. आपल्याला हे सर्व मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. चिकनला हळद मीठ लावल्यामुळे चांगलं मुरलेलं आहे. मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. सर्वात पहिले अद्रक आणि लसणची पेस्ट काढून घ्यायची. अद्रक आणि लसणची पेस्ट काढताना आपल्याला दरदरीतच काढायची, जास्त बारीक पेस्ट करायची नाही. अशा पद्धतीने काढून घ्यायची. राहिलेला मसाला पण ग्राइंड करून घ्यायचा. सर्वात पहिले सुका काढून घ्यायचा, नंतर त्यात थोडंसं पाणी टाकून परत ग्राइंड करून घ्यायचं. कढई ठेवली तापायला. तेल टाकून घ्यायचं. दोन चम्मच आणि थोडंसं वरती तेल टाकलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. अद्रक लसणची पेस्ट टाकून घ्यायची.
लाल तिखट आणि मसाला टाकून घ्यायचा. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. थोडीशी मिऱ्याची पावडर टाकली आहे. पाणी टाकल्यामुळे मसाला आपला कच्चा पण राहत नाही आणि भाजीला तरी पण छान येते. वाटण काढलेला मसाला पण टाकून घ्यायचा. दोन मिनिटं असं परतून घ्यायचं याला. मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजायचं आपला मसाला चांगला परतला गेला आहे. यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचं वाफेवरतीच. त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घेतलं आहे. गरम करायला ठेवायचं. भाजीमध्ये गरमच पाणी वापरायचं. भाजीला टेस्ट खूप छान येते. वाफेवरती चिकन पण फ्राय झालंय. यामध्ये पाणी टाकून घेऊया. दोन ग्लास पाणी टाकलं आहे मी. मला एवढं पाणी पुरेसं आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता, पण एवढं हे पाणी सफिशियंट आहे कारण चिकन लवकर शिजतं. शक्यतोवर कुठल्याही भाजीला गरमच पाणी वापरा. भाजीची टेस्ट खूप छान येते. झाकण ठेवून 10 मिनिटं होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता आपली चिकनची रेसिपी एकदम परफेक्ट बनून तयार झाली आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.